जम्मू काश्मीरच्या कुलगाम इथं शहीद झालेले जवान प्रवीण जौंजाळ यांच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये काल अंत्यसंस्कार झाले। अकोल्यातल्या मोरगाव भाकरे या गावात झालेल्या अंत्यसंस्काराच्या वेळेला प्रशासनाची संतापजनक दिरंगाई देखील पाहायला मिळाली। सकाळी 11 वाजेपर्यंत या गावात प्रशासनाचे कुठलेही अधिकारी कर्मचारी पोहोचलेले नव्हते। नंतर अकोला उपविभागीय अधिकारी पोहोचल्यावर गावातल्या नागरिकांनी मोठा गोंधळ घालत त्यांना धारेवर धरलं। प्रशासनाने कुठलीही व्यवस्था न केल्याने संतप्त नागरिकांनी प्रशासनाचा निषेध केला। यावेळेला शहीद जवानाच्या भावाने सुद्धा निषेध केला। मात्र तरी सुद्धा जिल्हा प्रशासनाने अंत्यविधीची कुठलीही तयारी केली नाही। जी तयारी केली ती गावकऱ्यांनीच केली आणि यामुळे अकोला जिल्हा प्रशासन शहीद जवानांच्या प्रती असंवेदनशील दिसून आल्याचा आरोप गावकऱ्यांनी संतप्त होत केला आहे। कोणतीही गावात व्यवस्था केलेली नाही आतापर्यंत गावातले व्यक्ती सगळे लोक सहकार्य करत आहेत। प्रशासनाचा एकही व्यक्ती आला नाही, कोणतंच काम केलं नाही गावात। मंत्री अकोला जिल्ह्याचा कोणताच अधिकारी नाही, कोणीच नाही आलं। म्हणजे त्याला असं वाटतं की बाबा जवान शहीद झाला म्हणजे याला काही अभिमान आहे का नाही देशाला। महाराष्ट्रातून एकमेव जवान शहीद झाला। जिल्ह्याचे पालकमंत्री आले होते का? नाही आले। खासदाराचा जर कार्यक्रम असता तर 2 दिवसा अगोदरपासून यांनी लाखो रुपये खर्च केला असता, पण एक शहीद जवान असल्यामुळे हे अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारची केअर घेत नाही आहे। नमस्कार, मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध